विद्यार्थी मित्र हो, संतोष लहाने ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण CTET 2026 संदर्भातील अतिशय महत्त्वाची अपडेट जाणून घेणार आहोत. CTET 2026साठी अर्ज प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांनी यापूर्वी अर्ज भरला नव्हता त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. CBSEने जारी केलेल्या अधिकृत नोटीसीनुसार CTET 2026साठी ऑनलाईन अर्ज करण्याची नवीन संधी 25 ऑगस्ट 2026 पासून ते 1 सप्टेंबर 2026 पर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यापूर्वी अर्ज प्रक्रिया 11 मे 2026 ते 10 जून 2026 या कालावधीत पार पडली होती. महत्त्वाची बाब म्हणजे ज्या उमेदवारांनी यापूर्वी यशस्वीरित्या अर्ज भरून सबमिट केला आहे त्यांनी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. ही सुविधा फक्त अर्ज न केलेल्या किंवा भरलेल्या पात्र उमेदवारांसाठी आहे. तसेच CTET 2026 परीक्षेची पूर्वीची तारीख रद्द करण्यात आली असून नवीन परीक्षा तारीख अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे सर्व उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला 2-3 गोष्टी सांगतो. बघा, अर्ज पुन्हा सुरू म्हणजे आजपासून 25 ऑगस्ट 2026 पासून लास्ट डेट 1 सप्टेंबर 2026. आधी अर्ज केलेल्यांनी पुन्हा अर्ज करायचे नाहीत. परीक्षा तारीख नंतर जाहीर होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, CTET ही केंद्र शासनाच्या किंवा सरकारच्या शाळांमध्ये शिक्षक पदासाठी आवश्यक पात्रता परीक्षा आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर CBSEने हा मोठा निर्णय घेतलेला आहे. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. आणि अशाच भरतीच्या किंवा परीक्षेच्या अपडेटसाठी आपलं संतोष लहाने हे जे चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक्यू.